हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मिसेस बाविस्कर ब्लॉग्स. आज आपण परत एक नवीन रिसॉर्ट घेऊन आलेलो आहे जिथे आपण विजिट केलेली आहे. हा रिसॉर्टचं नाव आहे जरिया रिसॉर्ट आणि हा त्याचा एंट्रन्स आहे. आपण आता आतमध्ये जाऊ. त्यांनी ना त्यांच्या वॉलवरती एकदम म्हणजे मस्त आर्ट केलेलं, स्पेशल, खूप छान वाटत होतं. प्रत्येक पिक्चर्स एक मेसेज देत होता आपल्याला. मग ते रामायणाशी रिलेटेड असू दे, नाहीतर मग काही असं वेगवेगळं त्यांनी आर्ट केलेले त्या वॉलवरती. इकडे बघाल तर हा पूर्ण विला आहे. तुम्ही फॅमिलीसाठी, फ्रेंड्ससाठी बुक करू शकता. आणि जो तुम्हाला मी मगाशी दाखवला म्हणजे राईट साईडला, तिथे खाली रिसेप्शन एरिया, ब्रेकफास्ट, लंच खाली होतो आणि वरती त्याचे रूम्स आहेत. या साईडला पण रूम्स आहेत. आणि हे बघू शकता तुम्ही, आमच्या कुक्कूच्या आवडीचे जिराफ, मंकी सगळे इथे आहेत. इथं जाम खुश झाले. हा आमचा रूम आहे. तुम्ही बघू शकता इथून वरतून जायला स्टेअर्स आहेत. वरती पण रूम्स आहेत, भरपूर आहेत. खालीही रूम्स आहेत तिथे. आणि त्याच्या लेफ्ट साईडला लागूनच थोडं सिटिंग अरेंजमेंट आणि गार्डन आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. इथे स्विमिंग पूलमध्ये बघू शकता ऑलरेडी एक ग्रुप आलेला आहे. ऑफिस किंवा कॉलेजचा कोणताही असेल, मग त्यांनी स्टार्ट केलं आहे. आम्ही पण आता चेंज करून येतो आणि पटकन खेळायला स्टार्ट करतो. आफ्टरनूनला आल्यामुळे आम्हाला इव्हनिंग स्नॅक्स म्हणून फ्राईज, कांदा भजी, चहा आणि खारी भेटली. ती खाल्ल्यानंतर आम्ही रूमवर गेलो, थोडा रेस्ट केला. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा खाली आलो. नाईट व्ह्यू तुम्हाला दाखवते. हे बघा, नाईट व्ह्यू पण बघून घ्या, खूप छान वाटतं आहे. संध्याकाळी त्यांनी प्रत्येक कपल्सला एक बार्बिक्यू सेट करून दिलं आणि त्याच्याचबरोबर सूप पण आलं. बघा, ते प्रत्येकाला स्टिक्स ते लावून देत होते. अनलिमिटेड, तुम्ही जेवढे पण खा, असं काही रेस्ट्रिक्शन नाही आहे. प्रत्येकाला त्याचं सेपरेट एक बार्बिक्यू त्यांनी लावून दिलेलं होतं. त्याच्यानंतर अजून त्यात भर म्हणून आमचा डोरेमॉन आला समोर. कॅरी ओके तो ऑलरेडी तिथे चालू होता आणि त्याच्यात त्यांनी आता डोरेमॉनला बोलवलं आहे. आमच्या तनश्वीला डोरेमॉनची भीती वाटत होती. मग तिच्या थोडी भीती घालवण्यासाठी बंटीने तिला एक गेम तिथे होता तो खेळायला घेऊन गेला. भरपूर स्टार्टर खाऊन आम्ही तिथे आलो. ॲक्च्युली त्यांच्या क्लब हाऊसमध्ये बोललं थोडंसं जेवण तरच डिनरला मजा येईल. जर थोडं जेवण आपलं डायजेस्ट, म्हणजे जे स्टार्टर खाल्लं आहे ते डायजेस्ट झालं आहे, तर म्हणून आम्ही आलो इथे क्लब हाऊसमध्ये. लवली. मार मार. रात्री ॲक्च्युली डिनर केल्यानंतर आम्ही झोपलो मस्त. सकाळी मॉर्निंगला येऊन मी इथे बसले. मॉर्निंगचा वेळ खूप छान होता. त्यानंतर पुन्हा सगळे पाण्यात सुरू झाले. ब्रेकफास्ट वगैरे केलं. ब्रेकफास्ट इथे ऑलमोस्ट डन झालेला सगळ्यांचं आणि आमचा पण. आणि मग आम्ही पण पाण्यात उतरलेलो. पण तिला इथे एक मस्त ग्रुप भेटला होता, तो त्यांच्याबरोबर खेळत होता स्विमिंग पूलमध्ये. Rice is ready to pair. तरी चालतीये तिथं पाण्यात.
सेकंड डेचा लंच जो होता त्याची व्हिडिओ मी इथे बनवली आहे, मी तुम्हाला दाखवते. सेकंड डेला लंचमध्ये एवढे ऑप्शन आम्हाला होते. असं नाही की तुम्ही नॉनव्हेज, तुम्ही व्हेज पण घेऊ शकता, नॉनव्हेज पण घेऊ शकता, अप टू यू. गरम गरम ते लोक आणून देत होते. त्यांची प्रत्येक सर्विस बेस्ट होती. मी तर 10 आउट ऑफ 10च देईन प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना. ब्रेकफास्ट आणि रात्रीचा जो लंच होता त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला याच्यात केलेला नाही आहे, बट सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल की काय एक्झॅक्टली आहे. तर नक्की व्हिजिट करा झरिया रिसॉर्टला. या रिसॉर्टचे जे ओनर आहेत त्यांचा नंबर पण मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सध्या लाईक शेअर करा,